राज्य साधन केंद्र पुणे निर्मित आम्ही साक्षर आमचा गाव साक्षर एक अभिनव उपक्रम. निर्मिती राज्य साधन केंद्र पुणे. संकलन आणि लेखन राज्य साधन केंद्र पुणे. तांत्रिक सहाय्य चैतन्य सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज पुणे. महाराष्ट्रातला लातूर जिल्हा म्हणजे आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमांशी जोडलेला जिल्हा. लातूरमधलं धने गाव हे सुमारे 2,500 लोकवस्तीचं गाव. गावातील सुमारे 70% लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे, तर सुमारे 30% लोक बांधकाम मजूर आहेत. गावात महिला बचत गटांचं प्रमाण लक्षणीय होतं, पण बचत गटात अनेक महिला निरक्षर होत्या. त्यामुळे बचत गटांच्या कामात खूप अडचणी निर्माण होत. या अडचणींची माहिती कैलासवासी गोविंद पाटील प्रतिष्ठानचे श्रीयुत प्रवीण पाटील यांना समजली. की त्यांचा महिला बचत गट त्यांनी फॉर्म केला होता, पण त्या बचत गटामध्ये कुठेतरी आर्थिक गैरव्यवहार झालेला त्या ठिकाणी दिसून येत होता. त्यांनी त्याच दिवशी गावातल्या युवकांची बैठक घेतली आणि या निरक्षरता निर्मूलनाच्या कामात पुढाकार घेतला. या युवकांच्या बैठकीत गाव साक्षर करण्याचं ठरलं. सुरुवातीला जेव्हा आयडिया सगळं समोर आली, त्यासाठी आम्ही सुरुवातीला या कामासाठी लागण्यासाठी सगळ्यात जास्त आम्हाला युवकांची गरज होती. या सर्व युवकांनी आपल्या ध्येयाच्या परिपूर्तीसाठी पुण्याच्या राज्य साधन केंद्राचे संचालक श्रीयुत मेहबूब इनामदार यांच्याशी संपर्क साधला. माननीय संचालकांनी ताबडतोब लोकसहभागातून यशस्वी होऊ शकतो हा आमचा विश्वास आहे. गावातील विद्यार्थी, महिला आणि इतर ग्रामस्थांनी गाव साक्षर करण्याची प्रामाणिक इच्छा व्यक्त केली. यातूनच आम्ही साक्षर आमचा गाव साक्षर हा कार्यक्रम राबवण्याचे ठरले. सुरुवातीला हा प्रकल्प गावात यशस्वी करण्यासाठी गावातल्या सर्व घटकांना विश्वासात घेणं गरजेचं होतं. म्हणूनच प्रथमतः गावातल्या सर्व क्षेत्रातल्या मंडळींची बैठक पार पाडली. या बैठकीत पुण्याच्या राज्य साधन केंद्राचे प्रतिनिधीही सहभागी झाले. या बैठकीत गावातल्या मान्यवरांनी युवकांच्या निर्धाराला बळ दिलं. गावातले सरपंच, ग्राम लोकशिक्षण समिती सदस्य यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला. यानंतर गावातल्या सर्व युवकांचा मेळावा आयोजित केला गेला. या मेळाव्यात युवकांनी स्वयंस्फूर्तीनं स्वयंसेवक होण्याचं मान्य केलं. याच मेळाव्यात साक्षरता युवक मंडळाची स्थापना करण्यात आली. राज्य साधन केंद्र पुणे व कैलासवासी गोविंदराव पाटील प्रतिष्ठान धनेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही साक्षर आमचा गाव साक्षर हा प्रकल्प राबविण्याचा योजना. त्यासाठी आम्ही सगळ्यात गावातील अगोदर युवकांना ह्या कार्यक्रमाची माहिती दिली. नंतर त्यांचाही प्रतिसाद या कामासाठी चांगला दिसला. त्यांना अगोदर आम्ही एकत्र करून एक युवकांचं साक्षर मंडळ आम्ही तयार केलं. युवकांबरोबरच गावातली दुसरी महत्त्वाची ताकद म्हणजे महिला. म्हणूनच महिलांचाही मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात महिलांनी निरक्षरता निर्मूलनाचा निर्धार व्यक्त केला. वर्षानुवर्ष निरक्षरतेच्या गर्तेत सापडलेल्या महिला निरक्षरतेच्या बेड्या तोडण्यासाठी एकदिलानं पुढे येत होत्या. गावातल्या महिला, युवक आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये हळूहळू गाव साक्षर करण्याची इच्छा वृद्धिंगत होत होती. गावातील गौरीशंकर विद्यालयही या प्रकल्पात सहभागी झालं. इयत्ता 8वी 9वीचे विद्यार्थी आपल्या आईवडिलांना साक्षर करण्यासाठी पुढे सरसावले. पालकांना साक्षर बनवावं, पालक जे आहे ते हुशार व्हावे, त्यांना प्रत्येक कागदपत्राची माहिती व्हावी म्हणून विद्यार्थ्यालाही आमच्या शाळेतल्या काही प्रवर्त त्या ठिकाणी केलेला आहे. आणि याही विद्यार्थ्यांनी मग घरी जाऊन ज्यावेळेस रात्रीच्या वेळेस त्यांना वेळ भेटल्यानंतर, कारण 4 वाजेपर्यंत शाळा असते, शाळा सुटल्यानंतर घरी गेल्यानंतर मग त्यांनी आपल्या आईवडिलांना पाटी घेऊन म्हणा किंवा पुस्तक वही घेऊन म्हणा त्या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न केला. आता वेळ होती प्रत्यक्ष साक्षरता वर्गाची. वर्गात शिकवणाऱ्या स्वयंसेवकांची यादी
सुमारे 122 व्यक्तींची झाली होती. या सर्व स्वयंसेवकांना राज्य साधन केंद्राच्या प्रतिनिधींनी 3 बॅचेसमध्ये प्रशिक्षण दिलं. शिकणारे आणि शिकवणारे यांचं नियोजन झालं. साक्षरता वर्ग सुरू होण्याअगोदर संपूर्ण गाव साक्षरतामय करण्यासाठी साक्षरता रॅली सबंध गावातून निघाली. साक्षरता रॅली संपल्यावर त्याच दिवशी रात्री साक्षरता वर्ग सुरू झाले. घरातल्या निरक्षर आईवडिलांना विद्यार्थी शिकवत होते, तर बचत गटातल्या महिलांना बचत गटातल्याच शिकलेल्या महिला शिकवत होत्या. लोक शिकू लागले. मी आता आपणाला येतंय, आपण शिकवा म्हणून मी त्या 10 महिलांना मी शिकविले, त्यांना भरपूर आलं शिकवून. शिकणाऱ्यांचा आणि शिकवणाऱ्यांचा उत्साह ओसरू नये म्हणून सबंध गावात आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. आरोग्य शिबिरामुळे गावातच चांगले उपचार मिळाल्यामुळे नवसाक्षरांनी कृतज्ञता व्यक्त केली. आम्हाला आरोग्याचे पण काही माहिती मिळाली. आरोग्याचे शिबिर घेतल्यामुळं मोठे सर आले होते, त्यांनी पण काही गावामध्ये माहिती दिली आणि त्याच्यामुळं आम्हाला फायदा झाला. आता गरज होती स्वयंसेवकांना प्रेरित करण्याची. यामुळे स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात आला. अनेकांचा पहिल्यांदाच सत्कार होत असल्यामुळे स्वयंसेवकही भारावले. या प्रकल्पाचा शेवटचा टप्पा म्हणजे मूलभूत साक्षरता परीक्षा होय. सुमारे 102 नवसाक्षर पहिल्यांदाच गावातून परीक्षेला बसले. यातल्या 3 नवसाक्षर वगळता सर्वांनी चांगलं यश संपादन केलं. प्रेरक या नात्याने मला हे सांगायला आनंद वाटतो की आमच्या गावामध्ये जवळपास 18 मार्च 2012 रोजी ज्या मूलभूत साक्षरता परीक्षा घेण्यात आल्या, त्या परीक्षेला 102 विद्यार्थ्यांनी, जे की नवसाक्षर होते, अशा विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ही कथा इथेच संपत नाही. या प्रकल्पामुळे महिला, विद्यार्थी, युवक यांचा जो एकविचार झाला, यातूनच पुढे गावात दारूबंदी झाली. माहिती अधिकाराचा वापर सुरू झाला. त्याच्यामुळं मला समजा महिलांनी, अगर बंधू बहिणींनी, समजानी गावानी, समाजाने मला ग्रामपंचायतचे सदस्य केले. त्याच्यामुळं आम्ही समजा महिलांनी मिळून गावात दारूचं प्रमाण जास्त वाढलं होतं. त्याच्यामुळं आम्ही गावातली दारू मुक्त केली. हे मला मनातून आवडलं म्हणून मी त्यांना जॉईन झालो आणि एक साक्षर दूत म्हणून मी त्यांच्यासोबत एक कार्य करण्याचा प्रयत्न केला. आणि याच्यामधून मला असं सांगावं असं वाटतं की याचे रिझल्ट आम्ही त्यावेळेस बरेचसे फिरलो. संध्याकाळी ठिकठिकाणी जाऊन भेटी दिल्या, रात्री जाऊन आम्ही त्यांचा अभ्यास बघितला. लाईट गेली तर ती दिवाबत्तीची चवरी करायची. दिवशी एवढ्यावरच समाधान न मानता की दारूबंदी, आमच्या गावामध्ये दारूबंदी नव्हती झाली, पण दारूबंदी ही महिलांनी घडून आणली. त्याच पद्धतीने साक्षरतेचं प्रमाण देखील आमच्या गावामध्ये वाढलं. जे आरोग्याविषयी जी अगोदर काळजी घेतली जात नव्हती, ती आरोग्याविषयी काळजी देखील घेण्यात येऊ लागली. महिलांनी बचत गटाची सुरुवात हळूहळू करून एक बचत बँक देखील त्यांनी स्थापन केली. जी पर्यावरणाविषयी आम्हाला वारंवार सांगावं लागत होती की झाडे लावा, झाडे जगवा, झाडे जगले तर उद्या देश जगेल, हे आम्ही सांगावं लागत होतं. पण आज काय सांगायची तेवढी काय फारशी गरज भासत नाही, कारण ते मुळातच सक्सेस झाले. ते दुसऱ्याला पण आज चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. आम्ही साक्षर, आमचा गाव साक्षर या प्रकल्पानं धने गावाची शिक्षित समाजाकडे वाटचाल सुरू झालेली आहे. आता वेळ तुमची.